नमस्कार. सांज संध्याच्या या सदरामध्ये कवी ग्रेस यांचा काव्यसंग्रह आहे सांध्य पर्वातील वैष्णवी. खरं तर या काव्यसंग्रहामध्ये 148 अशा कविता आहेत. खूप सुंदर आणि दीर्घ आणि तुम्ही जसा अर्थ काढाल अशा या कविता आहेत. काही कवितांचा अर्थ आपल्याला लावता येत नाही, पण सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे का सूक्ष्मतेकडून स्थूलतेकडे या कविता आपल्याला नेतात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. या काव्यसंग्रहाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की इतर पुस्तकांमधल्या अर्पण पत्रिका ज्या असतात त्या कधी आपल्या नातलगांना, जीवलगांना, चांगल्या विचारांना, आई वडिलांना, प्रेरणास्थानांना त्या अर्पण पत्रिका खरं तर अर्पण केलेल्या असतात. पण कवी ग्रेस यांचा जो सांध्य पर्वातील वैष्णवी हा काव्यसंग्रह आहे याची अर्पण पत्रिका ही चक्क नदीवरती आईच्या पिंडाला जो शिवणारा कावळा आहे त्या कावळ्याला ही अर्पण पत्रिका कवी ग्रेसांनी अर्पण केलेली आहे. म्हणजे खूप वेगळं असं काहीतरी या काव्यसंग्रहामध्ये मला वाचायला मिळालं. मी जे मगाशी म्हटलं की या काव्यसंग्रहामध्ये 148 कविता आहेत. त्यामध्ये खूप वेगवेगळ्या विषयांवरच्या दीर्घ अशा कविता आहेत. त्यामध्ये माऊली आहे, पुरुषाचं गणगोत आहे, बाग, तारा, कन्येची समजूत, हिवाळा, 2 मुली, जीवाची वैष्णवी, सखीची मुलगी, संभव, थेंब, सती, कोसळलेले घर, 4 माकडे, हिमसंध्या, बकुळा, वेद अशा अनेक विषयांवरती यामध्ये कविता आपल्याला दीर्घ अशा वाचायला मिळतात. यामध्ये वृत्त नावाची एक दीर्घ अशी कविता आहे. म्हणजे आपण त्या कवितेचा जसा अर्थ आपल्या परीने लावू तसा तो अर्थ आपल्याला उमगत जातो. ती कविता अशी आहे. कवितेचं शीर्षक आहे वृत्त. घडवीन असे मी वृत्त प्राणांच्या अलगत खाली आणि करीन पाऊस इथला शब्दांच्या पूर्ण हवाली. मावळत्या सूर्यफुलाचा तू गळ्यात घेशील हार, खडकावर पडते जैसी अज्ञात जलाची धार. वळचणीत चाहूल लागे बैरागी सोबत गाय, थरथरत्या दोघांचेही माखले धुळीनी पाय. हातात विस्कटे त्याच्या मेघांचा माणिक तुकडा, मी प्रकाश पिळला तरीही हा ऐवज मिळतो थोडा. जर वृत्त मोडले कोठे की लईत ढळली मात्रा, देवाचा कौल म्हणून शोधीन पुन्हा मी यात्रा. स्मरणात उगवले तेव्हा पायात चिरडले नाद, प्राचीन पुण्या नगराचा उत्खन्नी ये पडसाद. आरसा बघाया थोडा का प्रकाश लागे बाई. आरसा बघाया थोडा का प्रकाश लागे बाई, बिंबाने प्रतिबिंबाला जर केली आजमनाई. जर दुःख भराचे वारे पेशींना पिंजत आले, सरणावर चढण्या आधी मग आपण व्हावे ओले. शिशिरात केवडा भारी छंदांचा असतो ताळा, शिशिरात केवडा भारी छंदांचा असतो ताळा. पाचोळा जर आवरला तर उडती अंतरमाळा. मी लहान तरीही नाही, मी लहान तरीही नाही, कोवळ्या परीची जागा, जळताना झळझळणाऱ्या नसत्यात हिरांच्या बागा. बघ अशा अवेळी कोणी परदेशी माणूस आले, बघ अशा अवेळी कोणी परदेशी माणूस आले, हातावर द्यावे त्याच्या शेवटचे अक्षर अडले. जर शिनलो गाण्यापाशी उरलेन जरासे त्राण, जर शिनलो गाण्यापाशी उरलेन जरासे त्राण, तर मित्र होऊनी मिथिले कवटीचे अस्तर आण, तर मित्र होऊनी मिथिले कवटीचे अस्तर आण. धन्यवाद.